सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगत्सम्भवस्थानसंहारहेतुं स्वभक्तेच्छया मानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं भवद्वान्तविध्वंसमार्ताण्डमीड्यं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं। ऐरोली सेक्टर 15 येथील श्री गजानन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मधील श्री साई गणेश मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त साई भंडारा आणि पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यासाठी विशेष करून उपस्थित राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सर्वप्रथम माजी नगरसेवक अशोक पाटील आणि माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली। यावेळी पाटील लोकप्रतिनिधींच्या वतीने गणेश नाईक यांचा विशेष सन्मानही करण्यात आला। त्यानंतर मंत्री गणेश नाईक यांनी साई भंडारा आणि पालखी सोहळ्यास उपस्थिती दर्शवली। या मंगल प्रसंगी मंत्री गणेश नाईक यांनी साईंचं मनोभावे दर्शन घेतलं आणि उपस्थितांशी संवाद साधला। आज ऐरोलीमध्ये गजानन सोसायटीच्या साई भंडारा आणि पालखी या दोन्ही कार्यक्रमासाठी मी इथे उपस्थित झालेलो आहे। जनतेच्या मनामध्ये फार मोठी स्वप्न आहेत ती साकार होण्यासारखी आहेत आणि मी शब्द दिलेला आहे की त्यांच्या जीवनाची वाटचाल होताना सामर्थ्याने त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे राहू, कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास होणार नाही याची शाश्वती मी दिलेली आहे। या प्रसंगी माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी नगरसेविका संगीता पाटील यांच्यासह सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी दातीर, सचिव दीपक गावडे, खजिनदार सचिन धनावडे, सोसायटीचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।